सुंदरबनच्या जंगलात ससुल्या ससेराव राहत होते। त्यांना सगळे प्राणी भित्र्या ससुल्या म्हणायचे, कारण ते खूप घाबरट आणि भित्रे होते। एकदा काय झाले, ते जंगलातनं फिरत होते। फिरता फिरता त्यांच्या पाठीवर एक पिंपळाचे पान पडले। पिंपळाचे पान पडल्यावर भित्रे ससुले खूप घाबरले। त्यांना काय वाटलं, त्यांना वाटलं आभाळच पडलं, म्हणून ते घाबरले आणि जंगलातनं पळत सुटले। अरे पळा पळा, आभाळ पडलं, आभाळ पडलं असे म्हणत ओरडत ते जंगलातनं पळायला लागले। तेव्हा त्यांना रस्त्यात एक चंपाहरणताई भेटल्या। चंपाहरणताई म्हणाल्या, अरे ससुल्या, का पळतोस, काय झालं रे? अगो चंपाहरणताई, काही नाही, अगं थांबू नको, पळ माझ्या पाठोपाठ, कारण आभाळ पडले। होय का? भारणीताई पळू लागल्या। तेव्हा त्यांना वाटे लाडोबा कोल्होबा भेटले। ते म्हणाले, ससुल्या, चंपाताई, का पळताय तुम्ही, काय झालं? अरे सांगायला वेळ नाही, पळ लवकर, आभाळ पडतंय, आभाळ पडले, ससुल्याच्या पाठीवर आभाळ पडले, पळा लवकर। सगळे पळत सुटले। पुढे गेल्यावर त्यांना गोबी गाढव दादा दिसले। गाढव दादा काय म्हणाले, अगं चंपाताई, का पळत्यास, काय झालं ग? अरे गाढव दादा, थांबायला सांगायला वेळ नाही, आभाळ पडलंय ससुल्याच्या पाठीवर, पळा लवकर। मग गाढव दादाही पळायला लागले। चंपाहरणताई, कोल्होबा, गाढव दादा आणि सगळ्यात पुढे भित्रा ससुल्या सगळे पळायला लागले। पळत पळत ससुल्या एका गुहेत शिरला आणि घाबरून एका कोपऱ्यात बसला। तेवढ्यात शेरखान महाराजही आले होते। ते म्हणाले, अरे काय झालं, गुहेत का गेला, का पळताय? तेव्हा गाढव दादा म्हणाले, हे बघा शेरखान महाराज, पटकन गुहेत या, आता सांगायला थांबायला वेळ नाही, आभाळ पडले ससुल्याच्या पाठीवर, त्यामुळे पटकन गुहेत या। शेरखान महाराजही गुहेत आले। अरे काय झालं? शेरखान महाराज विचार करू लागले, कसं आभाळ पडलं, काय झालं? सगळे प्राणी विचार करायला लागले। तेवढ्यात चंपाहरणताईंनी ससुल्याच्या पाठीवर बघितलं, एक पिंपळाचं पान होतं। मग चंपाहरणताई लागल्या हसायला आणि काय म्हणाल्या, अरे भित्र्या ससुल्या, आभाळ नाही पडलं तुझ्या पाठीवर, हे बघ पिंपळाचं पान पडलंय, उगाच सगळ्यांना घाबरलंस आणि आम्ही तुझ्या पाठी घाबरत आलो, आभाळ पडलं, आभाळ पडलं म्हणून। असा भित्रेपणा उपयोगाचा नाही, तू आधीच भित्रा आहेस, म्हणून तुझं नाव भित्र्या ससुल्या आहे आणि त्यात आम्हालाही घाबरलंस, हे काही बरोबर नाही। असं भिवू नको, स्वतःही भिवू नको, दुसऱ्यालाही घाबरू नको। म्हणून कसं आहे, कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता दुसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।